दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छान अशी यात्रा भरली होती आणि आजचा आपला व्हिडिओ आहे यात्रेविषयी। तर चला पाहूया आम्ही आज यात्रेमध्ये काय काय केलं। तर मी सकाळीच पुण्यावरून घरी आले होते, त्याच्यानंतर आम्ही आरती बनवायला घेतली आणि आता आरती तयार आहे। तर मी सगळ्या आरतीला दिवे लावून घेतले आणि आता मीही छान रेडी आहे। आणि आता मुलांची मस्ती बघा, खूप दिवसातनं भेटल्यानंतर त्यांनाही खूप छान वाटतं, सगळं एन्जॉय करतात, गप्पा चाललेल्या असतात। त्यानंतर आम्ही सगळ्या बहिणी तयार होऊन मंदिरापाशी आलो आणि छान असे फोटोही काढले, कारण तयार झालो आहे म्हटलं की फोटो काढायचं असतं, कारण आम्हाला जायला वेळ होते। सगळ्या महिला एकत्र झाल्यानंतरच दंडवट घेतात आणि देवीच्या मंदिरापर्यंत दंडवट घेत जातात। तर तुमच्या इकडे ही प्रथा आहे का देवीच्या यात्रेची दंडवट घेण्याची? तर आता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि खूप वेळ झाल्यानं आम्ही शोधत होतो, तर त्यांची तिथे भेळ पार्टी चालली होती। त्यानंतर आता आम्ही मंदिरामध्ये आलो आहे आणि सटवाई देवीचं हे मंदिर आहे। तर आता आम्ही पोहोचलो आणि आज सगळ्यात विशेष म्हणजे खूप दिवसांनी आमच्या ज्या मैत्रिणी असतात तर त्यांच्या गप्पा गोष्टी आणि भेटी होती। तर अशा खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या आणि देवीची पूजा करून घेतली। तर ह्या वर्षी देवीला कळस बसवला आहे, त्यामुळे होम केलेला होता, होमची ही पूजा केली आणि छान असं शिखर बनवलं आहे आणि मंदिराचं कामही यावर्षी झालेलं आहे। तर आजचा यात्रेचा मेनू आहे मटण आणि तेही तयार आहे। त्यानंतर आता आम्ही संध्याकाळी छान असं एक फेरफटका यात्रेत मारायला चालू होतो आणि हा आहे हर्षद। तर आम्ही गप्पा मारत चालू होतं की काय घ्यायचं त्यामुळे ते, आणि आता सगळे आम्ही आलो यात्रेमध्ये। तर थोडं म्हणलं चला आता फिरून येऊया सगळं आवरल्यानंतर, आणि संध्याकाळी छान असं वाटत होतं लाईटिंग ते, आणि थोडी खरेदी केली, मुलांना गाड्या घेतल्या आणि असंच ज्या मैत्रिणी असतात खूप दिवसांनी भेटलेल्या त्यांचेही गप्पा चालू असतात। आणि आता मंदिरामध्ये नंतर एकदा आलो आम्ही, छान असं डेकोरेशन केलं होतं आणि लाईटीने एकदम उजळून मंदिर निघालं होतं आणि आता एकदा दर्शन घेऊन आम्हीच निघालो घरी। तर चला, आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।